नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्यासाठीची अपडेट जी आहे, खुशखबर, आनंदाची बातमी अपेक्षेपेक्षा खूप लवकर आलेली आहे. या अगोदर पाहू शकता, डिसेंबर असेल, जानेवारी असेल, या महिन्यासाठी एक महिन्यासाठीची वाट जी आहे, हप्त्यासाठी पेन्शनसाठी वाट पाहावी लागली होती सगळ्या निराधार बांधवांना. आत्ता मात्र फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता हा आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली. वेळेवर पाहू शकता, आजची जर तारीख पाहिली तुम्ही 12 तारखेला, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूपच लवकर या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता 1500 रुपये निराधार बांधव आणि 2500 दिव्यांग बांधवांसाठी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. याबाबत स्क्रीनशॉट जे आहे शेअर केले जात आहेत. बहुतांश निराधार बांधवांनी आपल्याला SMS त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगितलं की त्यांचा हप्ता जमा झाला आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अपडेट बाकी आहे, त्याचबरोबर कोणत्या बांधवांना पैसे मिळणार नाहीत, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या दररोज मिळवण्यासाठी, त्याचबरोबर जर नवीन असाल मराठी बिग गेट यूट्यूब चॅनलवर, तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता, आता निराधार बांधव जे आहेत यामध्ये लाभ घेणारे, मग यामध्ये दिव्यांग बांधव असतील, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे असे सगळे लाभार्थी असतील, तर सगळ्या लाभार्थ्यांसाठी जो हप्ता आहे पेन्शनचे आहे, ही आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पाहू शकता, एक आठवडा लागला. या अगोदर एक आठवड्या अगोदर पोर्टलवर नोटिफिकेशन परिपत्रक जारी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये मला वाटतं 8 तारखेपासून, शुक्रवारपासून पेन्शनचा हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र काही तांत्रिक अडचणी, त्याचबरोबर शासकीय सुट्ट्या, निवडणुकींचा निकाल असेल, या सगळ्या कारणामुळे विलंब झाला, वेळ लागला. मात्र पाहू शकता, उशिरा का होईना पण यावेळेला अपेक्षेपेक्षा खूप लवकर फेब्रुवारी महिन्यासाठीचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. पाहू शकता, आता जे लाभार्थी राहिलेत, माझ्याकडे जी अपडेट आहे यामध्ये रायगड जिल्हा असेल, त्याचबरोबर सोलापूर जिल्हा असेल, या अपडेटमधून अपडेट मिळालेली आहेत या जिल्ह्यांमधून की त्यांचे पैसे जमा झाले आहेत. काही जिल्हे असतील, काही तालुके असतील, यांचा अद्याप जमा झालं नाही, तर पुढच्या 2 ते 3 दिवस या लाभार्थ्यांना वाट पाहायची आहे, कारण पुढच्या 3 दिवसामध्ये सगळ्या लाभार्थ्यांचे पैसे, हप्ते जे आहेत, जमा होऊन जातील. आता दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे सगळ्या लाभार्थ्यांसाठी जी निधीची तरतूद होती, ही निधीची तरतूद पूर्ण करण्यात आली होती. मात्र तरी सुद्धा एक गोष्ट इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये असेल किंवा डिसेंबर महिना असेल किंवा जानेवारी महिना, यामध्ये जी लाभार्थ्यांची यादी होती तीच पुढे फॉरवर्ड करण्यात आली आहे. कारण लक्षात घ्या, इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासन निर्णय. या तिन्ही जे महिने आहेत, तिन्ही लाभार्थ्यांची पेन्शन जे 3 महिन्यासाठी जमा झाले, तिन्ही महिन्यांमध्ये कोणताही जो GR आहे, शासन निर्णय, शासनाकडून जारी करण्यात आला नाही. याचा अर्थ काय होतो, तर पाहू शकता, निधीची तरतूद प्रत्येक जिल्ह्यासाठी किती झाले याबाबतची माहिती उपलब्ध नाही. त्याचबरोबर तो पोर्टलवरचा डेटा जो मागच्या महिन्याचा असेल, म्हणजे जानेवारी असेल, त्याच्या अगोदरचा डिसेंबरचा असेल, तर तोच डेटा, तीच माहिती, तीच लाभार्थ्यांची यादी जिल्हा असेल तहसील निहाय पुढे शासनाकडे पाठवण्यात आली. आता याचा अर्थ काय होतो, तर DBT पोर्टलवर फक्त त्याच लाभार्थ्यांना जो हप्ता आहे पेन्शनचे आहे फेब्रुवारी महिन्यासाठी सुद्धा देण्यात आले. याचा अर्थ असा होतो, पुन्हा एकदा जानेवारी असेल, त्याचबरोबर डिसेंबर असेल, या महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना पेन्शन मिळाली नव्हती, 1500 असेल, 2500 असेल, त्यांना पुन्हा एकदा या महिन्यामध्ये सुद्धा मिळणं शक्य होणार नाही. एक अपवाद आहे, या ठिकाणी ते स्वतः जाऊन प्रयत्न करू शकतात, चौकशी करू शकतात, निराधार शाखेमध्ये जाऊन या ठिकाणी ते सांगू शकतात की अशा पद्धतीचं आमचं सगळं KYC पूर्ण आहे, DBT पोर्टलवर पूर्ण आहे. तर सगळी पूर्णपणे प्रोसेस पूर्ण असताना, योजनेमध्ये आम्ही लाभार्थी असताना आमचा हप्ता मिळत नाही, तर पूर्ण त्यासाठीची प्रोसेस करा, त्यांना सांगितलं जाऊ शकतं. त्यांच्यासाठी तुम्ही निवेदन देऊ शकता, चौकशी करू शकता. हे तुमच्या हातामध्ये आहे आणि त्यानंतर नक्कीच पुढचे हप्ते तुमच्या हातामध्ये, तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. मात्र या अगोदरचे केलेले जे थकीत पेन्शन आहे, हे मात्र 100% तुम्हाला मिळणार नाही.
कारण शासनाने अद्यापपर्यंत 1 ते 2 वर्ष झाली असतील लाभार्थ्यांची जे थकीत पेन्शन असेल, ज्याला एखाद्याला मागच्या महिन्याचं मिळालं नसेल, तर तो पुढं मिळणं जवळ-जवळ शक्य होत नाही. कारण निधीची तरतूद करणं हे सध्या अर्थ विभागाकडे पुन्हा एकदा मान्यता घेऊन करावं लागतं. त्या कारणामुळे एकदा लाभार्थ्यांचं वाटप झाला त्या महिन्यासाठीचा, तर त्याच्यानंतर थकीत पेन्शनची प्रक्रिया ही केली जात नाही. त्यामुळे तुम्हाला जर काही अडचण असेल, काही समस्या असेल, तर जेवढ्या लवकर शक्य होईल हप्ता पेन्शन यायच्या अगोदरच तुमची सगळी प्रोसेस चेक करा. काही अडचण असल्यास निराधार शाखेमध्ये चौकशी करून तसा जो निवेदन आहे ते करू शकता. आणि तरीसुद्धा तुमचं निवेदन घेतलं जात नसेल, तुमची अडचण पूर्णपणे निराकरण केलं जात असेल, तुम्ही कंप्लेंट करू शकता. यासाठीची तक्रार करण्यासाठीची कशी तक्रार करायची, आपले सरकार सेवा केंद्र असेल, आपले सरकार वेबसाईट असेल, याद्वारे तक्रार केली जाऊ शकते. कशी करायची याबाबत आपण एक व्हिडिओ जो आहे या अगोदर केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता आपल्या व्हिडिओ लिस्टमध्ये, तो तुम्हाला भेटेलच. तर या अंतर्गत पाहू शकता आता पुढचा हप्ता असेल हा कधीपर्यंत येईल या संदर्भात सुद्धा अपडेट आपल्याला प्राप्त होतील. त्याचबरोबर दिव्यांग बांधव असतील त्यांच्यासाठी अद्यापपर्यंत जे 5% दिव्यांग कल्याण निधी आहे याच्या अंतर्गत लाभ मिळाला नसेल तर तो कसा घ्यायचा आणि त्याबद्दल शेवटचे अपडेट कधीपर्यंत येते, लास्ट तारीख काय असेल, यामध्ये पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत मार्फत कोणकोणत्या या ज्या प्रोसेस जी आहे, प्रक्रिया कशा पद्धतीने चालू आहे, या अपडेट सुद्धा आपण अशाच दररोज घेणार आहे. तर ज्या ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेत त्यांनी कमेंट करू शकता. ज्यांची पेन्शन अद्याप जमा झाली नाही त्यांची सुद्धा लवकर जमा होईल. काही अडचण असल्यास तुम्ही एक पर्सनल नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तर अशा पद्धतीने सगळ्या महत्त्वाच्या अपडेट निराधार योजनेअंतर्गत निराधार बांधवांसाठी सगळ्यात तत्पर अशा अपडेट आपल्या चॅनलवर मिळतात. आणि यासाठीच मराठी वीक गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.